सर्वांचे आभार मानते मी आणि मला या पदावर तुम्ही सर्वांनी म्हणजे मला खऱ्याने बहुमत केलं त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार. या ठिकाणी गंगापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी तसेच उपसभापतीपदी पदाधिकाऱ्यांची निवड झाली. या ठिकाणी सभापतीपदी माझी पत्नी कविता रवींद्र चव्हाण, आपले शिवसेनेचे राजेश भोईवाळे यांची उपसभापती या ठिकाणी निवड झाली आहे. लोकप्रिय आमदार प्रशांत बमसाहेब तसेच आमदार रमेश बोरनारे सर यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही गोरगरिबांची सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी तत्पर राहू. सर्वात महत्वाची बाब म्हणजे मी रवींद्र चव्हाण भारतीय जनता पार्टीचा तालुकाध्यक्ष आहे, माझी पत्नी ही सभापती आहे. त्याच्यामुळे सभापतीकडून काम करून घेण्याची, सर्वसामान्यांचे कामं मार्गी लावण्याची जबाबदारी माझी राहील. त्यामुळे असं होऊ शकतं की अधिकारी कर्मचारी थोडंसं टेन्शनमध्ये येतील, जे खरं काम करणारे ते या टेन्शनमध्ये येणार नाही अशी मला अपेक्षा आहे. परंतु त्याला मदत करणं हे या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणून आपला सर्वांना विनंती की असंच आपण सहकार्य राहू द्या. हे कार्यालय जे आहे पंचायत समिती हे सर्वसामान्यांना आपलं कार्यालय या ठिकाणी यापुढे वाटणार आहे याची मी शाश्वती देतो. व या ठिकाणी आपले लोकप्रिय आमदार प्रशांत बमसाहेब व रमेश बोरनारे सर यांना जसं अपेक्षित काम आहे की केंद्र शासन राज्य शासनाच्या ज्या काही योजना या पंचायत समितीला येतात त्या सर्वसामान्यांपर्यंत एक रुपया न घेता या पोहोचवण्याची जबाबदारी सभापती आणि उपसभापतींची राहील आणि सभापती आणि उपसभापतींकडून काम करून घेण्याची जबाबदारी आमच्या सर्व या ठिकाणी कार्यकर्त्यांची राहील अशी या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो. या ठिकाणी वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार रमेश पाटील बोरनारे सर व गंगापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार प्रशांतजी बमसाहेब तसेच आपल्या जिल्ह्याचे खासदार संदीपामजी घुंगरे साहेब यांनी माझी या ठिकाणी उपसभापतीपदी निवड केली. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या खासदार आणि दोन्ही आमदारांना अभिप्रेत असं काम करण्याचे या ठिकाणी मी प्रयत्न करेन, नाही तर कामच करेन. आज सभापतीपदी निवड झाली, आता कामाची एकदा माहिती घेऊ, आढावा घेऊ, पूर्ण जे काम पेंडिंग आहे ते पूर्ण करण्याचे आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. 10 वर्ष निवडणूक पंचायत समिती म्हणल्यानंतर वैयक्तिक लाभाची कामं असतात. शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पंचायत समिती, हातात रस्ते असेल, विहिरी असेल, शेतकरी असेल, मोठे असेल, असे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे. एकदा माहिती घेऊन का प्रलंबित आहे ते बघून काम करण्याचा प्रयत्न करू.